तुम्हाला शिकवण याची गोष्ट सांगणार आहे. एक जहाज असतं, त्याच्यात एक तरुण लोक असतात आणि काही म्हातारे लोक असतात. जहाजच्या पण पोचायला खूप वेळ लागतो. तर मग तुझं तरुण माणूस बघतो की तिथे एक म्हातारा माणूस काहीतरी लिहितोय आणि काही वाचतोय. तर मग तो विचारतो, अरे तुम्ही एवढं लिखाण वाचन का करता? ते तुम्हाला तुमचं पोळ्याकडे सायचं आहे ना. मग ते त्याला समजवतात की मी माझ्या मुलाकडे असलो आणि आपण कुठे बाहेर जातो तर मग आपल्याला ते मी जपानमध्ये चाललो आहे ना, मग बरं ती भाषा यायला पाहिजे. तिथं तो मुलगा म्हणतो, पण तुम्ही तर तुमच्या मुलाकडे जाणार आहे, दुसरं कुठे जाणार आहे? मग ते समजवतात की मी बाहेर नाही गेलो तरी मी जपानमध्ये जातोय, मग ती भाषा मला यायला पाहिजे ना. तर मग त्या मुलाला जेव्हा ते खूप समजवतात तेव्हा त्या मुलाला कळतं की हो याचं म्हणणं बरोबर आहे. याचं म्हणणं त्या दिवसापासून त्या मुलाला पण पटतं आणि तो नवीन नवीन गोष्ट शिकायला लागतो. तर या गोष्टीतून आपल्याला हेच शिकवून मिळते की नेहमी काही ना काही शिकायला पाहिजे. अशी होती शिकवण यायची गोष्ट.